नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा बोर्डे. मी शुभम कॉम्प्युटर्समध्ये येण्याआधी खूप वीक होते. मला बोलता पण येत नव्हतं कोणासमोर आणि कॉम्प्युटरमधलं पण काहीच नॉलेज नव्हतं मला. पण सरांनी खूप सारं नॉलेज दिलं मला. पहिल्या दिवशी माऊस कसा धरावा हे पण समजत नव्हतं. माऊसची ॲरो पण सापडत नव्हता मला. बट आता माझ्यात खूप प्रोग्रेस आहे. मला पूर्ण कॉम्प्युटर पण चालवता येतं आणि सर शिकवतात पण खूप छान. सरांना एकच क्वेश्चन किती पण वेळा विचारा, तुम्ही रोज येऊन पण एक क्वेश्चन विचारा तरी पण सर बोलणार नाही कधी की तुम्ही मॅडम असं रोजच का एक क्वेश्चन विचारताय. ते कंटिन्यू तुम्हाला गाईड करणार त्या गोष्टीत. आणि जसं की कॉलेज किंवा स्कूलमध्ये होतं की तुम्ही जर का शिक्षक लोकांना जाऊन विचारलं चारदा तर ते नाही सांगत तुम्हाला. ते बोलतात की तुम्ही का चारदा विचारायला येत आहे, किंवा मग ओरडतात आणि पाठवून देतात तिथनं आपल्याला. तसं सर काहीही करत नाहीत. आणि सरांची एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सर त्यांच्या शिष्यांना पण मॅडमच बोलतात. ते सर्वांनाच मॅडम बोलतात. त्यांच्यापेक्षा लहान असू, मोठा असू किंवा मग कोणी पण असू, एक त्यांच्यासमोर स्त्री उभा आहे ना तर ते त्यांना मॅडमच बोलणार. ते त्यांना रिस्पेक्ट देणार. ते जितकी रिस्पेक्ट गरजेची तितकी ते देणारच. सरांचं बिहेवियर पण खूप छान आहे. सर शिकवतात पण खूप छान आणि सरांचं शिकवलेलं समजतं पण. सरांना एकदा एक क्वेश्चन विचारला की तो क्वेश्चन परत विचारण्याची गरजच पडत नाही. पण एखाद्याला गरज पडली तरी पण सर कधी नाही बोलत की मी नाही सांगत म्हणून. उदाहरण एखादं बरं. उदाहरण तर मला खूपदा प्रॉब्लेम आला की मला शॉर्टकट कीज नव्हत्या समजत बऱ्याचदा, खूपदा की मला पटकन नव्हत्या यूज करता येत शॉर्टकट कीज. बट जेव्हा पण सरांना विचारलं ना मी शॉर्टकट कीज, तेव्हा पण सरांनी मला कंटिन्यू सांगितल्या आणि सरांनी समजत नाही म्हणून एकदा पूर्ण लिहून पण दिल्या होत्या. सर्व शॉर्टकट कीज लिहून दिल्या. मग त्या मी लर्न केल्या. त्याच्यानंतर मग आता त्या डोक्यात आहेत खूप सारे. आता कम्प्युटरचं नॉलेज तुमचं कसं, फर्स्ट डे जसं तुम्ही सांगितलं की माऊस प्रॉपर हँडल करता येत नव्हता, आता तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडलिंग वगैरे करताय. तर कसा प्रोग्रेस वाटला, कम्प्युटरचं नॉलेज किंवा तुमचं टायपिंग असेल, टॅली असेल, एक्सेल्स असेल किंवा बाकीचं MS-CITचं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वगैरे हे सगळं जे काय नॉलेज आहे त्याबद्दल कसं, तुमचं नॉलेज कसं वाढलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नॉलेज तर मला काहीच माहीत नव्हतं. हे मला असं आहे काही वर्ड, एक्सेल हे असं काही यूज पण होतं हे पण नव्हतं माहिती मला कम्प्युटरमध्ये. बट सरांमुळं सर्व समजलं व ते कसं व कुठे यूज करायचं हे पण समजलं. येस. आता कॉन्फिडंटली तुम्ही कोणताही कम्प्युटर असो, पर्सनल कम्प्युटर असो किंवा आता तुम्ही कॉलेजमध्ये असो, तर तुम्ही हँडल करू शकता? हो, मी खूप चांगल्या पद्धतीने आता कम्प्युटर हँडल करू शकते. मला कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही आता कम्प्युटर हँडल करण्यामध्ये. येस. आता जसं तुम्ही आता इंजिनिअरिंगला पण आहात, डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे कम्प्युटरला. तर याच्यामुळं तुम्हाला ह्या लावलेल्या कोर्समुळं तिथं काही फायदा झाला का? हो, खूप फायदा झाला. तिथे ना बरेचदा सगळं नाही सांगत तिथं की तुम्ही हे असंच करा. पूर्ण बेसिक पासून काहीच सांगत नाही तिथं. बट आपलं बेसिक इथं माझं आता पूर्ण इथं बेसिक क्लिअर झालेलं आहे म्हणून तिथं काही पण जर का टीचर्सने सांगितलं की तुम्ही हे ओपन करा किंवा तुम्ही हे क्रिएट करा तर तिथं काही प्रॉब्लेम येत नाही मला. मी पूर्ण इझी क्रिएट करू शकते सगळं. ओके, तुमच्याबरोबर पण तुमच्या कॉलेज फ्रेंड्स असतील, मग आता काहींनी कोर्स लावले नाही, तुम्ही लावला होता, तर त्याबद्दल तुमचं कसं ओपिनियन, तुम्ही कम्प्युटरमध्ये आणि त्यांच्यात थोडंसं वेगळं कसं काय फरक पडतो त्याबद्दल? ज्यांनी कोर्स केले नाही त्यांना तर जमतच नाही. त्यांना कंटिन्यू टीचर्सला येऊन सांगावंच लागतं. पण बरेचशा अशा पण मुली आहेत की ज्यांनी कोर्स केलेला आहे MS-CITचा, बट तरी पण त्यांना जमत नाही. बरंच जे मला जमतं ते बरंचसं त्यांना जमत नाही. त्यांना शॉर्टकट कीज पटकन यूज नाही करता येत. त्यांना बरेचशा प्रॉब्लेम्स येतात. ते मला येऊन विचारतात की तू हे आम्हाला सांग, कारण की मॅडम पटकन नाही सांगत. मॅडमला खूप विद्यार्थी असतात त्याच्यामुळे ते मला पण येऊन एक्सलंट. तेच तुमच्या फ्रेंड तुम्हाला येऊन विचारताय, तुम्ही याच्यातून लक्षात येतंय याचं चांगली ट्रेनिंग घेऊन तुम्ही एक ट्रेनर बनलात आणि समोरच्याला तुम्ही गाईडलाईन देऊ शकता. येस. आता तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल कसं काय वाटलं तुम्हाला त्या लेवलला? माझा आधी काही इंजिनिअरिंगचा प्लॅनच नव्हता. मला 11वी 12वी करायची होती कॉमर्सनी आणि माझं
पुढचं सी ए करायचं होतं मला, त्याच्यामुळं मी कॉमर्स साईडनी जाणार होते. बट सरांची गाईडलाईन, सरांचे मोटिवेशनल लेक्चर हे सगळं ऐकून वगैरे मग मला प्रेरणा भेटली की आपण पण कम्प्युटर इंजिनिअरिंगच केली पाहिजे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग करून सरांसारखंच एक ट्रेनर झालं पाहिजे. हा, एक्सलंट, नाईस. येस, म्हणजे आता तुम्ही जो काही तुमचा प्रवास चालू आहे इंजिनिअरिंगचा पण आणि अदर, समजा आता यामधून म्हणजे समजा कॉलेज, स्कूल किंवा समजा आपलं ट्रेनिंग सेंटर याच्यामध्ये काही थोडंसं वेगळं वाटतं का तुम्हाला? हो, खूप वेगळं आहे. कॉलेज स्कूलमध्ये ना फॅमिली सारखं नसतं. तिथं कॉलेज आणि स्कूलच वाटतं आपल्याला की तिथं म्हणजे एक आपण प्रोफेशनल जागेवर आहोत असंच वाटतं कंटिन्यू. बट शुभम कम्प्युटर्समध्ये असं काहीही वाटत नाही. याचं एक वाक्यच आहे सरांनी शुभम कम्प्युटरसाठी दिलेलं, शुभम कम्प्युटर ऐसा फॅमिली जैसा. आणि हे फक्त वाक्यच नाहीये, तर ही रियालिटी आहे की इथं येऊन म्हणजे असं वाटत नाही बिलकुल पण की आपण एका प्रोफेशनल जागेवर आहोत. इथं आपण सरांसोबत खूप साऱ्या गोष्टी पण असं म्हणजे फक्त प्रोफेशनल नाही तर पर्सनली पण सरांनी मला कॉलेजमध्ये पण ॲडमिशन घेण्यासाठी खूप हेल्प केली. सरांनीच मला बोलणं करून दिलं तिथं प्रिन्सिपलसोबत, म्हणजे मग माझं ॲडमिशन झालं तिथं पटकन. नाही तर ते बोलले होते की ॲडमिशन होणं थोडं हे आहे कारण की सीट थोड्या फुल झाल्या होत्या आणि मी लेट झाले होते ॲडमिशनला. येस येस येस. बट मग सरांमुळं माझं ॲडमिशन झालं कम्प्युटरलाच. ओके, नाईस. आणि म्हणजे तुम्हाला तिथं पण काही थोड्या प्रॉब्लेम्स वगैरे आले होते, बरोबर ना? येस, ओके, नाईस. ओके, सो थँक्यू. आणि इथून पुढचा म्हणजे समजा सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती किंवा जर पद्धत होती तर असे वेगळी काहीतरी आठवत आहे का तुम्हाला? प्रॅक्टिकल असेल किंवा मोटिवेशनल लेक्चर असेल किंवा करिअर गाईडलाईन असेल, असं काही आठवत आहे की त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन मिळालं? हो, सरांचे मोटिवेशनल लेक्चर्स याच्याने खूप खूप म्हणजे खूप मी मोटिवेट झाले की आपण बोललं पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे, म्हणजे वागण्याबद्दल पण आपण कोणासमोर कसं वागलं पाहिजे याच्याबद्दल पण समजलं आणि मोटिवेट पण झाले की एक दिशा भेटली मला माझ्या करिअरची येस येस. सरांपासूनच. आणि सरांचे प्रॅक्टिकल पण ग्रुप प्रॅक्टिकल घ्यायचे कंटिन्यू आणि ग्रुप प्रॅक्टिकलमध्ये पण सर्वांना पुढं बोलून करायला लावायचे ते. म्हणजे इतके सारे मुलं आहेत सरांकडं, बट सर असे नव्हते म्हणत की मी एकदा सांगतो तुम्ही नंतर करा उद्या येऊन. सर तेव्हाच लगेच डाऊट क्लिअर करायचे. म्हणजे मग उद्या येऊन ते प्रॅक्टिकल आपण परत जर का केलं ना तर त्याच्यात डाऊट येतच नव्हते आणि आले तरी पण सर सांगायचे पूर्णपणे. तर आता हे सगळं तुम्ही असं काही पाठ करून आलात की तुमच्या मनाने सगळं बोलताय? नाही, पाठ करून काही नव्हते आले मी. हे सगळं मी माझ्या मनानेच सांगते. हा माझा एक्सपिरियन्स आहे शुभम कम्प्युटर्सचा. ओके, थँक्यू त्याबद्दल. आणि शुभम कम्प्युटरमध्ये जसं सरांचं शिकवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये, बट एखादं जे मोटिवेशन आपण सॅटर्डेला जे ग्रुप प्रॅक्टिकल्स घ्यायचो किंवा तुम्हाला करिअर गाईडलाईन्स वगैरे फोकस करायचो, काय आठवतंय की एखादं की त्यामुळं तुम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेमधून तुम्ही एक चांगल्या दिशा म्हणून निवडल्या आणि तिथून पुढं चांगलं दिशेला वर्क करताय? हो, खूप सरांच्या दर लेक्चरमधून काही ना काहीतरी तर भेटलंच मला. असं कोणतंही लेक्चर नाही ज्याच्यामधून असं काही भेटलं नसेल. सरांच्या हर एक लेक्चरमधून मला काही ना काहीतरी करिअर गाईडलाईन म्हणा किंवा मग दुसरं काही सगळं भेटलं सरांनी. आणि सरांचं असं आहे की म्हणजे सर मनातलं वाचतात की काय असं मला काही समजत नाही, पण सरांना आहे ना म्हणजे मनातलं पण समजतं आणि सर आहे ना त्याच्यावर पण फोकस करतात. एखाद्या वेळेस अचानक असं काहीतरी बोलतात सर, त्याच्याने आपल्याला आपल्या मनातले पण आहे ना डाऊट्स क्लिअर होतात की नाही आपण हे असं नाही केलं पाहिजे. मी इथे येण्याआधी खूप कन्फ्यूज होते की मला काय करायचं नेमकी करिअरमध्ये, मी कशात करिअर घडू हे याबद्दल मी खूप कन्फ्यूज होते. आणि CAचं पण माझ्या मम्मी पप्पांनीच मला चूज केलं होतं. मी असं स्वतःहून काही चूज केलं नव्हतं. Yes, 10वी सुटली मी, 10वी नंतर मला असं काही नव्हतं की मी हेच करावं म्हणून. माझं असं काही फोकस नव्हता कुठं, बट मी आता एका जागेवर फोकस देऊ शकले हे फक्त सरांमुळेच. वाव, थँक्यू त्याबद्दल. निश्चित. आणि तुमच्याबरोबर मम्मी पण होत्या, तुमच्या आई पण होत्या, बरोबर? बरोबर. तर कसं म्हणजे तुम्हाला काय वाटलं किंवा आईबरोबर असताना तुम्ही एक 6 महिन्याचा प्रवास केला, त्या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये म्हणजे कसं वातावरण वाटलं इथलं? वातावरण खूप छान आहे आणि मम्मी सोबत होते मी, त्याच्यामुळं तर कधी काही प्रॉब्लेम आलाच नाही. मम्मी होती सोबत कंटिन्यू.
म्हणून असं फ्रेंड्स वगैरे असं काही तो प्रॉब्लेम नाहीच आला की म्हणजे ओळखीचं नाही कुणी कसं बोलावा त्यांच्यासोबत, कारण की मम्मी कंटिन्यू सोबत होती आणि मम्मी सोबत आपण एकदम फ्रीली बोलू शकतो. फ्रेंड्स पण झाले इथे खूप. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मम्मीला पण काहीच नव्हतं जमत. मम्मीने कधी माऊस कीबोर्ड कधी हातात पण नव्हतं घेतलेलं. बट मम्मी आज पूर्णपणे माझ्यासारखंच पूर्णपणे ट्रेन झाली आहे. ती आता पूर्ण हँडल करू शकते सगळं. कम्प्युटर वगैरे चांगल्या हो, पद्धतीने सगळं हँडल पूर्ण करू हँडल करू शकता. शकते. बरं. आणि काही सजेशन द्यायचे का तुम्हाला सरांना? नाही, सर जसं शिकवतात तसंच शिकवत राहा कंटिन्यू. आणि तुम्ही म्हणजे तुमचा स्वभाव वगैरे खूप छान आहे एवढंच म्हणून. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. नाईस, एकदम बेस्ट. तर आता तुम्ही जे जवळपास 10 मिनिटं बोललेला आहात, कधी असं लाईव्ह बोलला होतात का कधी? नाही, मी कधीच असं लाईव्ह नाही बोलले. स्टेज डेअरिंग माझी खूप कमी होती इथं येण्याआधी. आणि मी सरांना म्हणजे लाईव्ह बोलायच्या आधी पण बोलत होते की मी काय बोलावं, सरांना हे विचारत होते. बट आता बोलायला लागले तर आता असं वाटतंय की किती बोलून किती नाही. आता संपना नाहीत शब्द बोलण्यासाठी. नाईस. सो तुम्हाला तुम्ही दिलेला जो फीडबॅक आहे तो निश्चित आमच्यासाठी एक बूस्ट ऑफ एनर्जी म्हणून काम करतो. आणि निश्चित तुम्हालाही तुमच्या भविष्यामध्ये चांगले तुम्ही अचिव्हमेंट अचीव्ह करावी. तुमच्या करिअरमध्ये असेल त्यामध्ये तुम्ही चांगले अचिव्हमेंट अचीव्ह करावे, यासाठी तुम्हाला शुभम कम्प्युटरतर्फे बेस्ट विशेस. आणि विशेष करून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेसच होताल अशा भगवंताचरणी पण प्रार्थना करतो. आणि निश्चित या प्रेरणेमधून तुम्ही जे काही कम्प्युटर फील्ड निवडलेले आहे तर निश्चित एक युनिक फील्ड निवडलेली आहे. आणि या युनिक फील्डमधून, कारण आज जग सगळं कम्प्युटरच्या बेसवरती आहे, या फील्डमध्ये कायमस्वरूपी तुम्ही एक मार्गदर्शन, कधी जर तुम्हाला काही वाटलं तर 100% तुम्हाला शुभम कम्प्युटर मार्गदर्शन देईल. आणि इथून पुढच्याही वाटचालीमध्ये येणारे जे स्पीड ब्रेकर आहेत त्या स्पीड ब्रेकरला पास करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये कसं सक्सेस होऊ शकतात याचे पूर्ण रूट तुम्हाला त्याच्यावरती काय केले जातील, डायरेक्शन केले जातील. तर सो थँक्यू व्हेरी मच. आणि निश्चित बट नेहमी लक्षात ठेवा, आपण आपलं काम म्हणजे आपले कर्म नेहमी चांगले ठेवायचे आणि आईवडिलांना नेहमी एक प्रेरणा म्हणून पाहताल. चालेल? निश्चित त्यांचा जर आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आहे. ठीक. आणि नेहमी त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहा. प्रत्येक सुख असो, दुःख असो, कोणताही प्रॉब्लेम असो तर प्रथम तुम्ही त्यांना शेअरिंग करता. येस, चालेल. थँक्यू. येस, बेस्ट विशेस. नाईस.